डॉक्टर माधुरी कुलकर्णी, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय येथील साधन संपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक विज्ञान विभागाची विभाग प्रमुख तथा प्राध्यापक म्हणून जवळपास 40 वर्ष कार्यरत होते. याच वर्षी आता निवृत्त झालेले आहे आणि यावर्षी प्रामुख्याने आम्ही असं संशोधन केलं की महिलांनी कामामध्ये जर काही सुधारणा केल्या तर त्या सुधारणांमुळे महिलांचं आरोग्य उत्तम राहू शकतं आणि कामातील त्यांचे कष्ट कमी होऊ शकतात आणि यासाठी या संशोधनास मान्यता पण मिळाली आणि त्याच उद्देशाने आज आम्ही ऊस कामगार तोडणी या कार्यामध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये महिलांचा सहभाग असतो आणि सगळीच कामं यातील कष्टप्रद आहेत आणि म्हणून आम्ही या प्रशिक्षण संचाच्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहोत की ऊस कामगार महिला ज्या आहेत त्यांचे कष्ट जर काही गोष्टींमध्ये त्यांची जागृती जर निर्माण झाली तर त्यांचे हे कष्ट कमी होऊ शकतात. या उद्देशाने आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि महिलांच्या ह्याच्यात जर पाहिलं आपण तर ऊस तोडणीपासून ते ऊस कारखान्यात नेईपर्यंत अनेक कामांमध्ये महिला काम करताना दिसतात आणि त्या प्रत्येक कामात खूप अंग मेहनत तर लागतेच, पण त्या कामात एकसुरीपणा पण असतो आणि अखंड काम करावं लागतं. म्हणजे त्या कामाला वेळेची मर्यादा नसते आणि तरी पण उदरनिर्वाहासाठी हे काम आवश्यक असतं आणि बऱ्याचशा महिलांचा यात सहभाग असतो. तर हे अशा वेळेस हे काम कसे सोपे करता येईल या उद्देशाने आज आपण इथं त्यांच्या कार्यसुलभीकरणासाठी काही बाबी घेऊन आलेलो आहोत आम्ही आणि यामध्ये जर त्यांची जागृती जर निर्माण झाली आणि महिला जर स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक झाल्या तर निश्चितपणे त्यांच्या आरोग्याचे संरक्षण तर होईलच, पण त्यामुळे त्यांच्या कामातील कष्ट कमी होतील. तर कोणतंही काम करताना शास्त्रोक्त पद्धतीचा जर अवलंब केला तर कोणतेही काम सोपे तर होतेच, पण त्यामुळे त्या कामातील कष्ट कमी होऊन त्या कामातून आनंद पण मिळतो. जर आपण पाहिलं तर ऊस तोडणीच्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये त्यांना शरीर संस्थिती त्यांची म्हणजे नैसर्गिक नाही राहू शकत. नैसर्गिक शरीर संस्थिती म्हणजे काय? नैसर्गिक शरीर संस्थिती म्हणजे एक पायावर धड, धडावर मान, मानेवर डोकं, अशा पद्धतीने एका सलग रेषेत जर शरीर ठेवता आलं महिलांना तर त्याच्यामध्ये अधिक ऊर्जा लागत नाही. पण जेव्हा केव्हा कामाच्या निमित्ताने महिलांना वाकावं लागतं, महिलांना थोडंसं वळावं लागतं, मग अशा वेळेस काय होतं की तिला काम करण्याबरोबरच ती शरीर संस्थिती जी अनैसर्गिक होते त्याच्यासाठी पण तिला त्या दृष्टीने ऊर्जा तिची खर्च होते आणि मग त्यामुळे तिला कामातील थकवा लवकर जाणवतो, स्नायूंवर ताण येतो आणि मग कधी कधी शरीर दुखीला वगैरे तिला सामोरं जावं लागतं. त्यामुळे ही शरीर संस्थिती जितकी नैसर्गिक ठेवता येईल अशा पद्धतीने जर तिने कामं केली तर हे होतं. पण मग आता अशा वेळेस ह्या ऊसतोडणीच्या कामांमध्ये तिला त्या नैसर्गिक शरीर संस्कृतीमध्ये काम करणं शक्य नाही. मग अशा वेळेस हे वाकायचं वगैरे जेव्हा असते तेव्हा तिने फक्त एक लक्ष द्यायचं की आपलं शरीर आपल्याला बोलत राहतं. मग तुम्हाला वाकून थोड्या वेळाने तुम्हाला तो थकवा जाणवतो किंवा असं वाटतं की बापरे कंबर दुखायला लागली. कंबर दुखते म्हणजे शरीर तुम्हाला संकेत देतं की बाबा आता थोडंसं तुला सरळ उभं राहावं लागेल. म्हणून मग ही शरीर संस्थिती तिने थोडी कधी नैसर्गिक कधी अनैसर्गिक अशी ह्याच्यामध्ये अल्टरनेट किंवा आलटून पालटून त्या पद्धतीने जर तिने कामं केले तर तिला लक्षात येईल की ते काम थोडंसं सोपं होतं. म्हणजे आपण आपलंच थोडंसं उभं राहायचं, थोडंसं शरीराला आळोखे पिळोखे द्यायचे आणि पुन्हा मग ते वाकायचं, मोळी उचलायची आणि ही मोळी उचलताना सुद्धा काही ठिकाणी स्नायू हे असतात मजबूत असतात आणि काही नाजूक असतात. मग एक लक्षात घ्यायचं की शरीराचे नाजूक स्नायू जे आहेत ते लवकर थकतात आणि मजबूत स्नायू जे आहेत त्याचा वापर थोडा जास्त वेळ जर केला तरी सुद्धा ते तुम्हाला काम करून थकवा नाही जाणवून देत. मग अशा वेळेस विचार करायचा की कोणते स्नायू नाजूक आहेत. मग आता आपल्याला हाताचे स्नायू पायाच्या स्नायूपेक्षा नाजूक असतात. मग हाताने जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा मग लक्षात घ्यायचं की काही काम आपल्याला थोडा पायावर ताण जास्त देऊन करू शकतो का. मग त्या पद्धतीने मोळी बांधताना वगैरे थोडं पायावर जोर द्यायचा पण हातावर कमी पडू द्यायचा. हातावर देताना सुद्धा फोर आर्म वरच्या ह्याला कमी जास्त ताण पडला तर हरकत नाही, पण खाली जसं येतं तसं तुमचे स्नायू जास्त नाजूक होतात. त्याच्यामुळे बोटांवर ताण कमी आला पाहिजे, हातावरचा ताण थोडासा वाढला तरी हरकत नाही.
पायावरचा ताण जास्त आला तर हरकत नाही. पाठीचे स्नायू मजबूत असतात, मग पाठीवर सुद्धा काही ओझं घेता आलं तर काही हरकत नाही. अशा पद्धतीने जर तिने ते कामाचा अवलंब केला तर तिला थोडंसं तो कमी थकवा जाणवेल. या पद्धतीने कामं सुरू करता येतात तिला. त्याच्यानंतर शरीर जास्त वेळ जर पुढे झुकून ठेवलं तरी सुद्धा आपल्याला कामाचा ताण जाणवतो, कारण आपल्या पाठीच्या खाली कमरेचे स्नायू थोडेसे जास्त नाजूक असतात आणि अशा वेळेस नेमका ताण पुढे जेव्हा तुम्ही झुकता तेव्हा त्या स्नायूंवर ताण थोडासा जास्त येतो. मग हा ताण कमी करण्यासाठी सुद्धा तिने आलटून पालटून थोडीशी शरीर संस्थिती बदलायची. थोडं सरळ उभं राहायचं, थोडं पुन्हा नंतर वाकायचं, या पद्धतीने केलं तर होतं. आणि केव्हाही काम करताना एक लक्षात घ्यायचं की आपण काम थोडंसं बसून करतोय, उठून करतोय, झुकून करतोय, पण आपल्याला नेमकं शरीर काय सांगतं. शरीर सांगते की हां, ही स्थिती बरोबर आहे. त्याच्यामुळे उभं राहताना, वागताना, बसताना एवढं लक्षात घ्यायचं की कोणत्या स्थितीमध्ये आपल्याला थोडंसं जास्त आरामदायक वाटतंय. आणि अशा आरामदायक परिस्थितीत जर तुम्ही काम केलं तर मग तुम्हाला शरीराचा थकवा कमी जाणवतो. मग वारंवार कमरेतून वाकावं लागलं की स्नायूंना मोच येते आणि स्नायूंचा ताण वाढतो. मग यावेळेस स्नायूंना थोडासा आराम देणं गरजेचं आहे. पण आराम म्हणजे एकदम झोपच नाही, कारण आपल्याला झोप कोण घेऊ देणार त्या ग्राउंडवर. त्या याच्यात आपल्याला कामं अपेक्षित आहेत. त्याच्यामुळे फक्त थोड्या वेळेला आपली शरीराची स्थिती थोडी थोडी बदलायची, जी फारशी कामातही अडथळा आणणार नाही, कामाला गॅपही पडू देणार नाही. अशा पद्धतीने थोडं थोडं हे केलं तर हे होतंय. त्याच्यामुळे आणि कधी कधी सतत जर म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही सतत वाकून केली, हे केलं तर कधी कधी तुम्हाला कायमची विकृती सुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे नेहमी लक्षात घ्यायचं की स्नायू जेव्हा बोलायला लागतात की अरे नाही, आता थोडंसं मला इथं थांबणं आवश्यक आहे, तिथं थोडीशी शरीराची पोझिशन बदलून तुम्ही काम करू शकता, गॅप जरी नाही पडला तरी. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला साधनं बरोबर दिली जात नाहीत मालकाकडनं आपल्या, आणि मग ते अयोग्य साधनांच्या वापरामुळे सुद्धा मग कधी कधी तुमच्या हाताला थकवा येणं किंवा हाताला जखमा होणं वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे चुकीच्या साधनांचा वापर करून कधीही काम करायचं नाही. समजा तुमचा कोयता खराब झाला आहे, मग अशा वेळेस मालकाला म्हणायचं, कधी कधी हँडल तुटलेला असते, तो म्हणतो चालू द्या काम तसंच, आणि तुम्ही जोपर्यंत तक्रार करणार नाही तोपर्यंत त्या पद्धतीत तुम्हाला ती कामं करावी लागणार. मग अशा वेळेस काय, हँडल असलेलं जर वापरलं आपण तर बरोबर आपल्या हाताला थोडासा ताण कमी पडतो. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट हातात घेऊन बघायची की बाबा ही वस्तू बरोबर आहे का, आणि बरोबर नसेल किंवा काही थोडंसं लूज वगैरे झालेलं असेल अशा वस्तू वापरायच्या नाहीत. मालकाला मागून घ्यायच्या की बाबा ही वस्तू मला बदलून द्या, मग मी काम सुरू करते. कारण आपली काळजी आपल्यालाच घ्यायची असते. आणि तुम्ही जोपर्यंत तक्रार करणार नाहीत, कारण म्हणतात ना की म्हणजे मूल सुद्धा रडल्याशिवाय आई त्याला दूध देत नाही, मग अशा वेळेस तक्रार करणं हे आपलं काम आहे. पण तक्रार म्हणजे वारंवार तक्रार नाही, पण काही ज्या गोष्टी आहेत किंवा चुकीच्या गोष्टी वापरून काम करणं वगैरे ठेवायचं नाही. आजकाल बाजारामध्ये सुधारित अवजारं वगैरे खूप आलेली आहेत आणि मालकाला आपण आग्रह करायचा की बाबा या पद्धतीच्या गोष्टी आहेत आणि अशा जर आणल्या तर तुमचंही काम जास्त होईल आणि आम्हालाही ताण कमी येईल. त्यामुळे ते काम दोघांचंही त्याच्यात फायदा आहे हे आपल्याला पटवून द्यावं लागणार आणि त्या पद्धतीने सुधारित अवजारांचा वापर करायचा. मग कधी कधी काय होतं की सुधारित अवजार मालक आणून द्यायला तयार असतो, पण आपण काय म्हणतो, नाही मला ते जुन्याच गोष्टी येतात. जसं आता आम्ही म्हणतो की बाबा मुली म्हणतात आम्हाला चाकूनी कापता येतं वगैरे, आम्ही म्हणतो नाही आम्हाला विळीच पाहिजे. तसं तुम्ही जर तिथं जुनेच साधन वापरायचा प्रयत्न केला तर मग तसं पण काय होतं की इथं आपण बदलायला तयार नाही. आपण ह्या गोष्टी वापरून बघायच्या. कदाचित आज त्या तुम्हाला वापरता येत नाहीत म्हणून असं वाटत असेल, पण उद्या तुम्हाला लक्षात येईल की ती खरी गोष्ट वापरता आली तर तुमचा त्या गोष्टी वापरण्यामागचा ताण पण खूप कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे जिथे जिथे सुधारित अवजारं किंवा सुधारित गोष्टी वापरायला मिळतात त्या शिकून घ्यायच्या, त्या वापरायला शिकायच्या आणि लवकरात लवकर त्या आत्मसात पण करायच्या. कारण जितकं तुम्हाला त्या कामांमधलं कौशल्य येईल तितकं तुम्हाला लक्षात येईल की तुमचं काम लवकर पण होतं, तुम्हाला ताण पण कमी पडतो. त्याच्यामुळे जे काही उपलब्ध साधनं आहेत आधुनिकीकरणाला आत्मसात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर दुसरं एक आहे की कार्य सुलभीकरणासाठी तुम्ही शरीर यांत्रिकीचा अभ्यासपूर्ण अवलंब करायचा. शरीर यांत्रिकी म्हणजे काय की बाबा आपल्याला गोष्टी करून बघायच्या आणि त्या करताना लक्षात घ्यायचं की नेमकं काय केलेलं पाहिजे. तर शास्त्रोक्त पद्धत सांगते की वस्तू उचलण्याचं एक तंत्र आहे. आपल्याला काय सवय वस्तू उचलण्याची, म्हणजे आता तुम्हाला मोळीसारखी उसाची ती बांधून उचलावी लागते, पण आपण एक ती ठराविक पद्धतच अवलंब करतो. तिचं आपल्याला एकच माहिती की कमरेतून खाली वाकायचं, वाकून ती मोळी बांधायची आणि ती मोळी तशाला तशी वरती उचलायची. पण ही मोळी बांधताना एक लक्षात घ्यायचं की आपल्याला तेवढा वेळ कमरेतनं वाकण्यापेक्षा आपण गुडघ्यातनं वाका. गुडघ्यातनं वाकल्यानंतर जर तुम्ही त्या मोळीचं हे केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीरावर एकंदर ताण
कमी पडतो. कारण काय होतं की इथे तुमचा गुडघ्याच्या याच्यातनं वाकल्यामुळं थोडा ताण गुडघ्यावर पडतो आणि थोडा ताण तुमचा कमरेवर पडतो. म्हणजे तो ताण तुमचा हे होतो, विभागून जातो शरीरामध्ये. त्याच्यामुळं या शरीर यांत्रिकीचा वापर, मग ती गोष्ट एखादी कधी कधी आपण काय करतो, जी गोष्ट तिथं आहे त्या गोष्टीच्या पुढे सरकत नाही. ती गोष्ट आहे तिथूनच आपण हात लांबवतो, कंबर पुढे झुकवतो आणि मग ती उचलतो. मग याच्यामध्ये काय होतं, तुमच्या हाताला ताण पडतो, कमरेला ताण पडतो. तर अशा पद्धतीने करण्यापेक्षा तुम्ही नेहमी एक लक्षात घ्यायचं की त्या वस्तूच्या जवळ जा थोडंसं. जी वस्तू तुम्हाला उचलायची आहे ती मुळी लांबून बांधू नका, लांबून उचलू नका. त्या मुळीच्या थोडंसं जवळ सरका, गुडघ्यातनं वाका, मग ती बांधा. मग त्या गुडघ्यातनंच थोडीशी जवळ घ्या आणि वर उचलताना सुद्धा शरीराच्या जवळ धरा. शरीराच्या जवळ धरल्यामुळे काय होतं की तुमचं शरीर संतुलित राहतं आणि शरीर जोपर्यंत संतुलित आहे तोपर्यंत आपल्याला ऊर्जा कमी राहते. आणि मग काय होतं, तुम्ही वस्तू जर लांब ठेवली तर तुमचं शरीर त्या वस्तूबरोबर संतुलित करताना तुमची ऊर्जा व्यय जास्त होतो आणि ऊर्जा जिथे जास्त जाते तिथे मग तुम्हाला लवकर तो थकवा जाणवतो. त्याच्यामुळे नेहमी या गोष्टीचा अवलंब करायचा की वस्तू उचलताना शरीराच्या जवळ धरायची आणि कुठलीही वस्तू जास्त वेळ धरून नाही ठेवायची. स्नायू सर्वात नाजूक, मनगटाचे स्नायू त्याच्यापेक्षा बरे पण तरी नाजूकच. आणि मग हाताचे स्नायू नाजूक, पाठीचे स्नायू मजबूत, मानेचे स्नायू नाजूक, गुडघ्याचे स्नायू नाजूक पण पायाचे स्नायू मजबूत. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी पायाने ढकलता येतात तुम्हाला त्या पायाने ढकलू शकता तुम्ही आणि हाताचा वापर कमी करू शकता. आणि ज्या गोष्टींना तुम्हाला हाताचंच हे आहे तिथं मात्र तुम्हाला इलाजच नसतो आणि म्हणून हे करायचं. तर मग ही जी कामं आहेत नाजूक स्नायूने करण्याची जी कामं आहेत ती थोडीशी कमी वेळ करायची, जास्त वेळ नाही करायची. मग पायावर आपण उभं खूप वेळ राहू शकतो, पाठीवर आपण ओझं खूप वेळ नेऊ शकतो. पण हाताने वगैरे जेव्हा उचलायचे किंवा ते चिमटीत उचलायच्यात काही गोष्टी तर त्या गोष्टी तुम्हाला जास्त वेळ कॅरी करता येत नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टींकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर शरीराचा कोणताही भाग मर्यादेपेक्षा जास्त काळ ताणला तर तुमच्या स्नायूवर दुखापत येऊ शकते. आता जर उदाहरणच जर घ्यायचं झालं तर ती मुळी जी तुम्ही बांधता आणि पुन्हा तुम्ही जी डोक्यावर घेता, डोक्यावर घेतलं तर त्या डोक्यावर त्या मुळीला संतुलित करण्यासाठी उसाच्या ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, हाताचा आधार द्यावा लागतो. हाताचा जेव्हा आधार देता तेव्हा तुम्हाला हात मग अनैसर्गिक स्थितीत जातो. कारण हाताची नैसर्गिक स्थिती म्हणजे तुम्ही सरळ खांद्यापासून खाली हात सोडता ती नैसर्गिक स्थिती, पण हात त्याच्यावरती कुठेही तुम्हाला वळवायचा उचलायचा जर झाला तर ती असंतुलित स्थिती आणि ती जास्त काळ नसावी. कारण काम करण्यासाठी या तर गोष्टींचा वापर करावाच लागतो तुम्हाला, पण ते जास्त काळ जर झालं तर मग तुम्हाला तो स्नायूंवर ताण पडू शकतो आणि मग कधी कधी त्याच्यासाठी तुम्हाला मग औषध पाणी पण घ्यावं लागतं. शरीराच्या सगळ्या संतुलित आणि असंतुलित अवस्थांचं पण थोडंसं लक्ष पाहिजे. म्हणजे आपल्याला कसं आहे की आता शरीर आपण सरळ उभं ठेवलं, आता हा हात आहे, हा हात तुम्हाला या पद्धतीने ठेवला तर हा सरळ आहे, हा कोपरा हा सरळ आहे आणि मग ही जी अवस्था आहे ही संतुलित अवस्था झाली. पण आपण थोडंही जरी मागे गेला तर हा हात जर तुम्हाला मागे न्यायचं म्हणलं तर ही अवस्था संतुलित नाही शरीराची. त्याच्यामुळे ह्याला काय होतं की तुम्हाला तो ताण पडतो. म्हणून केव्हाही तुम्ही शरीराचं इकडचं हे वळवता वगैरे जेव्हा तेव्हा लक्षात घ्यायचं की अनैसर्गिक शरीराची स्थिती आहे आणि अनैसर्गिक ह्याच्यासाठी तुम्हाला नेहमी शक्ती जास्त लागते. त्याच्यामुळं केव्हाही काम करताना मुळी बांधताय तर तुम्ही एक लक्षात घ्यायचं की माझं शरीर संतुलित आहे का. ज्या हाताने मुळी बांधते त्या हाताला मला कुठं असा मोच नाही आला पाहिजे, कुठंतरी फिरला नाही पाहिजे माझा हात. मग तसं जर झालं तर मग तुम्हाला कुठंतरी त्या हाताला तुम्हाला मुळपा बसणार, मुळपा बसला की तुम्हाला मग हात मुरगळल्यासारखा वाटणार, मग तुमची पुढची क्षमता कमी होणार कामाची. तर या पद्धतीने करण्यापेक्षा तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की शरीर कोणत्या ह्याच्यामध्ये मला आरामदायी वाटते आणि त्या ह्याच्यामध्ये जर मी काम सुरू केलं तर तुम्हाला ते काम पुढे सरकवता येतं. त्याच्यानंतर मोळी तुम्हाला डोक्यावर घ्यावी लागते. डोक्यावर मोळी घेताना तुमच्या मानेवर ताण येतो आणि कारण ओझं आहे आणि डोकं तसं नाजूकच आहे. दिसायला आपल्याला जरी वाटलं की आपण डोक्यावर मोळी घेतली म्हणून, पण डोकं तसं नाजूक आणि डोक्याचा सगळा ताण तुम्हाला मानेवर आणि मानेचे स्नायू अतिशय नाजूक आहेत. त्याच्यामुळे यावेळेस तुम्ही हे लक्षात घ्यायचं की मोळीचं वजन पण जास्त नको. कधी कधी आपल्याला काय असतं की एका दमात काम झालं पाहिजे म्हणून आपण एका चक्करमध्येच ती मोळी न्यायचा प्रयत्न करतो, पण ते तसं कधीच नाही करायचं. त्याच्यापेक्षा 2 चक्र झाले चालतात. 2 चक्र होतात तेव्हा काय होतं, तुम्हाला पायाला ताण पडतो. पायाचे स्नायू मजबूत आहेत त्याच्यामुळे चक्र जास्त झाले तरी हरकत नाही, पण वजन मर्यादित ठेवून आपल्या मानेची आणि डोक्याची काळजी घ्यावी लागते. आणि जेव्हा मग मोळी तुम्ही डोक्यावर घेतात तेव्हा ते चुंबळ वगैरे हा जो प्रकार आहे म्हणजे डायरेक्ट डोक्यावर मोळी नाही ठेवायची. डोक्यावर मोळी ठेवली तुम्हाला डोक्याच्या स्नायूंवर तुम्हाला ताण येतो. त्याच्यापेक्षा त्याच्यावर थोडंसं काहीतरी कुशन ठेवल्यासारखं आणि मग त्याच्यानंतर मोळी, पण ती सुद्धा जितकी संतुलित ठेवता येईल
तितकीच ठेवायची आणि ओझं त्याचं जास्त हे नाही करायचं, कॅरी नाही करायचं. कारण काय गोष्टी लक्षात घ्यायच्या, कामाच्या ठिकाणी काम करताना कसं असतं, आता हे एकसुरी काम आहे, ऊन ताण सगळं सगळं आहे, पण त्याच्यात आपल्याला करायचंच आहे. अशा वेळेस संघ निर्माण करायचा, म्हणजे सांघिक दृष्ट्या जर काम केलं किंवा सगळ्यांनी एकत्र ग्रुप करून काही काम तू कर, काही काम मी करते, काही गप्पा मारत वगैरे असं जर केलं तर काम सोपं होतं आणि आपल्याला थकवा कमी जाणवतो. त्याच्यानंतर कामाचं वाटप करताना आपल्यामध्ये काही लोकांना काही काम विशेष येत असेल, कुणाला मोळी छान बांधता येत असेल, कुणी लवकर करून देत असेल, कुणाची शक्ती जास्त असेल. अशा वेळेस काय करायचं, कामाचं थोडंसं वाटप पण करून घ्यायचं की तुझं मी हे काम करते पण माझं तू काम हे करून दे. आणि असं करून जर कामाचं वाटप करून जर कामं पुढे नेले तर सगळ्यांचीच कामं व्यवस्थित होतात, सगळ्यांच्या आनंदाने कामं पूर्णही होतात आणि आपोआपच तुम्हाला कामातले कष्ट कमी जाणवतात. त्याच्यानंतर एक सकाळची वेळ फार महत्त्वाची असते. सकाळी सकाळी काम तुम्हाला जास्त उरकतं, कारण सकाळी काय असते, उष्णता थोडी कमी असते, आपली रात्रभर झोप वगैरे झालेली असते आणि याच्यामुळे आपल्याला सकाळी थोडंसं उत्साह वाटतो. तर मग आपल्याला कामाचं प्रमाण जे आहे सकाळी रेंगाळायचं नाही, सकाळी कामं जास्त करायचे आणि मग दुपारी काम थोडं कमी जरी झालं तरी पण आपलं दिवसाचं पूर्ण काम जे आहे ते आपल्याला मालकाला दाखवणे इतकं झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपणच आपलं दिनचर्या ठरवून टाकायची की सकाळच्या वेळामध्ये मी जास्त कामं करेन पळू आणि मग दुपारच्या वेळेला थोडीशी विश्रांती घेईल आणि पुन्हा संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर पुन्हा थोडीशी कामं करेल. अशा पद्धतीने कामं करता येतात तुम्हाला आणि त्या पद्धतीने जर केली तर कामं लवकर लवकर उरकतात. पण सतत काम तुम्हाला उन्हातच करावं लागतं या महिला कामगारांना, कारण सगळंच आहे, ऊसतोडणी आहे, मोळी बांधणं आहे, मोळी नेणं आहे, ट्रकपर्यंत टाकणं आहे, हे सगळे काम उन्हामध्ये करायला लागतात. आणि एक लक्षात घ्यायचं की उन्हामुळे थकवा लवकर जाणवतो, उन्हामुळे तुमच्या दृष्टीवर परिणाम होतो. मग अशा वेळेस तुम्हाला उन्हापासून काय बचाव करता येईल शरीराचा, त्या पद्धतीने थोडंसं स्कार्फ वगैरे बांधा, अंगात कोट घाला आणि मग कामं करा. डोळ्यावर थोडासा गॉगल घाला, म्हणजे उन्हाची ती तीव्रता जाणवणार नाही. म्हणजे एक लाजायचं नाही या गोष्टींसाठी की बाबा मी हे कुणीच घालत नाही, मी कसं घालू, मला सहन होत नाही, मी घालणार. त्याच्यामुळे आपलं संरक्षण आपण करायचं आणि या पद्धतीने की बाबा आज ऊन आहे, ऊन जास्त आहे आणि उन्हात आपल्याला काम करायचं आहे, उन्हापासून बचाव करता येण्यासारखं काय काय मला करता येईल, पायातली चप्पल म्हणा, अंगातला कोट म्हणा, डोक्याला रुमाल म्हणा, त्याच्यानंतर डोळ्यावर गॉगल म्हणा, ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळतील त्या त्या गोष्टी तुम्ही वापरायच्या आणि स्वतःचं संरक्षण करायचं. तशाच प्रकारे बाजारात आजकाल हाताचे ग्लोव्ज वगैरे पण मिळतात, कारण उसाच्या पाचटामध्ये काम करताना शरीराला तुम्हाला खरंच गरज सगळं येऊ शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे जे काही बाजारात उपलब्ध आहेत त्याला संरक्षक कपडे वगैरे जे म्हणतात ते सगळे बघायचे आणि आपल्याला काय जे वापरता येईल, काय जे घालता येईल, आणता येईल ते. आणि आपल्याला शक्य नसतं तेवढा खर्च करणं, तर या गोष्टी आपल्या मालकाकडे आपण मागू शकता, मागणी करू शकता आणि त्याच्यासाठी एक सांघिक हे पण अपेक्षा पण बोलून दाखवू शकता. आणि सगळ्यांनी जर ठराव केला तर मालकाला ह्या गोष्टी देणं गरजेचं क्रमप्राप्त होतं आणि त्याच्यामुळे तुमचं संरक्षण होऊ शकतं. तर या पद्धतीने तुम्ही पुढे सरकलं पाहिजे कामामध्ये. वेळ बसून राहतो एकाच ठिकाणी, आपण एकाच पोझिशनमध्ये जर बसलो तर आपण मग तुम्हाला कधी कधी पायाला मुंग्या येतात, कधी कधी मग गुडघा उठताना सरळ नाही होत येत. हे कशामुळे होतं की एक शरीर संस्थिती जास्त वेळ ठेवायची नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं, मधून मधून आपण करतो, आपण बरेचदा म्हणजे मोठी मांडी घातलेली असली तर एका मांडीवर बसतो, एक मांडी झाली तर पुन्हा पालथी मांडी घालून बसतो, छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये. पण कधी कधी कामाच्या नादात आपल्याला लक्षात नाही, पण हे नेहमी लक्षात ठेवायचं की एका ठराविक स्थितीमध्ये जास्त वेळ शरीर ठेवायचं नाही. मग नाही तर मग शरीर तुम्हाला जे बोलतं तेव्हा त्याची भाषा नाही समजायची, कारण मग तुम्ही बसलाय जरी तर तुमच्या पायाला मुंग्या यायला सुरू झाली, पायाला मुंग्या यायला सुरू झाल्या याचा अर्थ शरीर बोलायला लागले आणि शरीर बोलायला लागले तर तुम्हाला त्याला ऐकावं लागेल काय म्हणते शरीर. आपल्याला आवाज येत नाही का, आवाज नाही येत, पण त्याची ती अनुभूती जी असते ती तुम्हाला सांगते की बाबा आता तुला पोझिशन बदलायची गरज आहे आणि मग त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही थोड्या थोड्या वेळाने पोझिशन बदलू शकता. आपल्याशी बोलत आहे आणि ते जे काय बोलत आहे ते आपल्याला ऐकायचं आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर कुठलंही दुखणं अंगावर नाही काढायचं, कारण तुम्ही दुखणं जितके अंगावर काढाल तितकं तुम्हाला तंदुरुस्त व्हायला वेळ लागेल, औषध पाण्यावरचा खर्च जास्त होईल, पैशाचाही खर्च होईल. पैशाचा खर्च तर झालाच, पुन्हा तुम्ही लवकर बरे नाही होणार. लवकर बरे नाही होणार तर तुमची कामावरची अनुपस्थिती राहील, कामावरची अनुपस्थिती राहिली की आपला पगार रोजगार नाही मिळणार आणि त्याच्यामुळे आपलं सगळंच आर्थिक स्थैर्य पण हे होईल. त्याच्यासाठी काय करायचं की दुखायला सुरू झालं कीच विश्रांती घ्यायची, औषध पाणी करायचं, लवकरात लवकर बरं व्हायचं. आणि जेव्हा केव्हा काम करताना थकल्यासारखं वाटतंय तिथे थोडा वेळ थांबायचं,
काम करतच राहील तर मग तुम्हाला एकदम संध्याकाळी जास्त थकवा येईल आणि मग पुन्हा पुढचं काम काहीच होणार नाही. मग जेवण जाणार नाही, मग झोप येणार नाही, मग सगळं एकंदर तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. त्याच्यामुळे जेव्हा असं वाटतं दिवसातनं की बाबा थोडं थकल्यासारखं वाटतं, थोडं चहा पाणी करायसाठी थांबायचं, पाणी प्यायसाठी थांबायचं, थोडंसं गप्पा मारायच्या, नाही तर थोडंसं पान सुपारी खायची. अशा पद्धतीने जर केलं तर आपोआपच कामातला पुन्हा उल्हास तुम्हाला येऊ शकतो. आणि रात्रीची झोप आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गरजेची आहे. त्याच्यामुळे झोपेची व्यवस्था नीट करून घ्यायची. तिथं एक तर गोष्ट सगळ्याच पाहिजे तुम्हाला. तुमची दैनंदिन दिनचर्या चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला जेवढ्या काही सुविधा आवश्यक आहेत त्या सुविधांची आपण मागणी करायला पाहिजे, त्या आपल्याला मिळायला पाहिजे. आणि विशेषतः रात्रीच्या झोपेसाठीचं अंथरूण पांघरून जागा आणि आपली झोप कशी व्यवस्थित होईल हे बघायचं. कारण जेवण आणि झोप हे जर व्यवस्थित झालं तर तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला जास्त बघावं लागत नाही. आणि मग कारण 6-6 महिने तुमची हे कामं चालतात, त्याच्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही केलं तर आपल्या आरोग्याची काळजी आपण, कारण उचलून जातो आपण, मग उचलून गेलं तर आपल्याला आधीच अडचण असते. मग या सगळ्या गोष्टींची जर सोय झाली, जेवण आणि झोपेची जर छान सोय झाली आणि तुमच्या बाकीच्या सुविधा जर दिल्या मालकांनी, तर आपल्याला काही विशेष अडचण येत नाही. आणि जसं मी सांगितलं की काम तर करायचंच आहे आपल्याला, मग ते आवडीने करण्यासाठी त्या कामातलं आपल्याला कौशल्य आत्मसात करायचं. कौशल्य आत्मसात करण्यासाठी एकमेकांना बघायचं, कोण कशा पद्धतीने काम करते, कोण चांगल्या पद्धतीने काम करते, कोण हसत खेळत काम करते, मग ते कशामुळे तशा पद्धतीने करतात, मग आपलं कामात काय चुकतंय, त्याच्यामुळे काम चांगल्या पद्धतीने कसं करता येईल अशा ह्याने केलं तर आपल्याला काय होईल, आपल्याला तर थकवा कमी येईलच येईल, पण आपल्या कामाचं उत्पादन पण वाढेल. आणि कामाचं उत्पादन वाढलं की आपल्याला रोजगार पण जास्त मिळेल. त्याच्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही काम करत गेलात तर तुम्हाला निश्चितच या कामात आवड पण निर्माण होईल, या कामातनं तुम्हाला समाधान पण मिळेल आणि तुमचं आरोग्य पण व्यवस्थित राहील. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.